अंजूने खाली येऊन पाहिलं तर समीर, ईशा व दिनेशराव पुतळे बनल्यासारखे समोर टीव्हीकडे पाहत होते. अंजूने तिकडे पाहिलं तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. समोर टीव्हीवर तिचे रुद्रांचे फोटो दाखवले जात होते, जिथे ते जंगलात शेकोटीजवळ बसलेले होते आणि खाली ठळक अक्षरात हेल्पलाईन पळत होती. पती के साथ पत्नी भी निकली देशद्रोही. पुढे सगळे आता अंजूकडे संशयाने आणि आशेनेही बघत होते. अंजू हताशपणे सुस्कारा सोडून खाली बसली. तिने मग मुकेशच्या गद्दारीबद्दल सोडून त्यांना घडलेलं सर्व काही सांगितलं. मुकेशला रुद्रांशबद्दल माहीत आहे हेही लपवलं तिने. म्हणजे म्हणजे हा माझा रुद्रांश आहे. अहो ऐकलत का? हा आपला रुद्रांश आहे. तो परत आला. तो 3 वर्षांनी परत आला. अहिल्याबाई आनंदित होऊन म्हणाल्या अन तोंडावर हात ठेवून हसल्या. दिनेशरावांनीही हसून मान हलवली. समीर व ईशाने एकमेकांचे हात धरले. चेहरे अगदी प्रफुल्लित झाले होते त्यांचे. मला माहीत होतं माझा खंडेराया मला निराश करणार नव्हता, अहिल्याबाई वर बघत म्हणाल्या. त्या पटकन उठून देवाऱ्याकडे गेल्या. त्यांनी तिथल्या दिव्यात तेल ओतून पुन्हा हात जोडले. दिनेशरावांच्या हसऱ्या चेहऱ्यावर गंभीरता पसरली. ते बघून अंजू म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी रुद्रांशना काहीच होऊन देणार नाही. तुझ्यावर विश्वास आहे बेटा. पण तुला सगळं माहीत होतं. मग आम्हाला सांगावं असं एकदाही नाही वाटलं का तुला? दिनेशरावांनी निराश होत विचारलं. मन खरंच दुखावलं होतं त्यांचं. त्यांचा मुलगा शहरात होता आणि त्यांना कानोकान खबर नव्हती. निदान एकदा भेटता तरी आलं असतं. अहो तेव्हा सांगितलं काय किंवा आत्ता काय? आपला रुद्रांश आला यातच सगळं आलं. आता बस लवकरात लवकर त्याला घरी आणायचं आहे, अहिल्याबाई मोठ्या उत्साहात म्हणाल्या. डोळ्यात ही भलतीच चमक आली होती. तो घरी आला तरी आपल्याला ओळखणार नाही आणि त्याच्या जीवाला धोका आहे, कारण हा विकृत समाज या मायावी बातम्यांना भुलून लगेच त्याच्या मागे लागतील. त्यापेक्षा तू त्याला तिकडेच लपवून ठेव अंजू. सगळं ठीक झालं की मग बाहेर काढ. समीर तिला पुढचा विचार करून म्हणाला. दिनेशरावांनाही ते पटलं. त्यांचा मुलगा सुरक्षित राहणं जास्त गरजेचं होतं. आणि अंजू तू एकटी नाहीस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. वाटेल ते करू, पण तुला रुद्रांश सरांना काहीही होऊन देणार नाही. तू फक्त बोल काय करायचं आहे ते. ईशा अंजूच्या हातावर हात ठेवून आश्वासकपणे म्हणाली. अहिल्याबाई अंजूजवळ बसत म्हणाल्या, एकटीनेच करत बसली गं सगळं. पण आता आहोत आम्हीही. तू बेधडकपणे पुढे जा. खंडेराया तुला नक्की यश देईल. मला भीती वाटते आई, कारण माझी लढाई ज्या लोकांसोबत आहे ते खूप पॉवरफुल आहेत. मी जिंकेल ना या सगळ्यात? अंजूने थोडंसं भीतीने बोलून विचारलं. मनात धाकधूक जमली होती एक प्रकारची. अहिल्याबाई बोलणार तेच दिनेशराव म्हणाले, का नाही जिंकणार तू? जगात सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ती एक आई असते बेटा. तू बायको म्हणून जिंकशील की नाही माहीत नाही, पण एक आई म्हणून नक्की जिंकशील हा ठाम विश्वास आहे माझा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि तो खंडेरायाही आहे. दिनेशरावांनी तिचा आत्मविश्वास वाढवला होता. अंजूने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि ठामपणे म्हणाली, आता जग इकडचं तिकडे झालं तरी मी रुद्रांशना न्याय मिळवून देईनच. त्यांच्यावर लावलेले हे खोटे आरोप मी धुवून काढेन आणि या गद्दारांना शिक्षाही मिळेल. हे माझं वचन आहे तुम्हा दोघांना. तिच्या नजरेतही प्रचंड आत्मविश्वास होता आता. आई, वरून वंशचा रडण्याचा आवाज आला. अंजू उठून भरभर वर गेली. ईशाही तिच्या मागे गेली. तिने मग झटपट अंघोळ करून कपडे बदलले. तोपर्यंत ईशा मावशी वंशला खेळवत होती. अंजू वंश समोर बसली. त्याला जवळ घेऊन ती म्हणाली, वंश यू आर आईज गुड बॉय राईट? त्याने हातातल्या बॉलसोबत खेळत हुंकार भरला. मग जर आई 2-3 दिवस बाहेर राहिली तर तू त्रास नाही देणार ना घरच्यांना? अंजू जड अंतकरणाने म्हणाली. तिला किती दिवस बाहेर राहावं लागेल याचा अंदाज तिलाच नव्हता. तिचा काळजाचा तुकडा पुन्हा दुरावला जाणार होता. तो पुन्हा मुकणार होता तिच्या मायेला. देवाला जणू तिच्या मातृत्वाची परीक्षा घेण्यात मजा येत होती. आई, तू लोज अशीच कलते. वंश हातातला बॉल फेकत म्हणाला आणि अंजूला बिलगला. तिचा हुंदका बाहेर पडत होता आता. ती आवंडा घेऊन त्याला समजावत म्हणाली, बस थोडेच दिवस ना राजा. मग आई तुला सोडून कुठेच नाही जाणार. प्रॉमिस. खूप मोठं काम आहे का? त्याने मान वर करत विचारलं. तिने ओठ बाहेर काढून होकारार्थी मान हलवली. लवकर येशील? त्याने बारीक तोंड करत विचारलं. तिने न राहून आता त्याला छातीशी कवटाळलं. मोठ्या मुश्किलीने डोळ्यातलं पाणी अडवून धरलं होतं तिने. तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. वेळ नव्हता. विचारलं? पूर्वी घाबर होत म्हणाली, आई मी न्यूज पाहिली. आणि पूर्वीला बोलता बोलता रडू कोसळलं. तिचे मूड स्विंग्स आता जरा जास्तच जोर धरत होते. अगदी छोटी गोष्टसुद्धा तिला हायपर करत होती. माहीत आहे आम्हाला सगळं. तू शांत हो बरं आधी. अहो तिला पाणी तरी द्या. दिनेशराव तिला समजावत म्हणाले आणि त्यांनी अहिल्याबाईंकडे पाहिलं. त्यांनीही तिला पाणी दिलं. त्या काळजीने तिच्या डोक्यावर कुरवाळत होत्या. हे असं कसं घडलं गं? आणि अंजूला माहीत होतं तरी ती बोलली नाही. यांना माहीत होतं तरी ते पण बोलले नाहीत मला काही. आज त्यांचं बोलणं लपवून ऐकलं तेव्हा समजलं. पूर्वी नाक ओढत म्हणाली, मुकेशलाही रुद्रांची खबर होती?
दिनेशरावांनी चमकून विचारलं. बोलली नाही तसं काही, अहिल्याबाईही म्हणाल्या. पण अंजूला कधीपासून माहीत होतं हे? आणि रुद्र आहे कुठे आता? पूर्वीने कुतूहलाने विचारलं. दिनेशरावांनी तिला सगळं सांगितलं. तितक्यात वरून अंजू आली. ती पूर्वेकडे जाणार तेच बाहेरचा सिक्युरिटी गार्डने आवाज दिला. समीरने उठून तिथे जाऊन पाहिलं तसं त्याने घाबरून आत पाहिलं. काय झालं समीर? अंजूने तिकडे जात विचारलं. तिने बाहेर पाहिलं आणि तिचा चेहरा गंभीर झाला. गेटमधून पोलिसांची फोर्स आत येत होती आणि सगळ्यात पुढे मुकेश होता. तिने आवंडा गिळत आज सगळ्यांकडे पाहिलं. तिला स्वतःचं नाही पण त्यांचं टेन्शन होतं. तितक्यात तिच्या फोनवर मेसेज रिंगटोन वाजली. सौरभचा मेसेज होता. त्याने त्याचं काम केलं होतं. अंजूने आता मनोमन त्याचं कौतुक करून सुटकेचा निश्वास सोडला. मुकेश दरवाजाचा बाहेर आला. अंजू चेहरा निरकार ठेवत आत वळाली. तोही आत आला. मुकेश, आत्ता येतोयस तू? अरे काय बघत आहोत आम्ही हे? आणि तू हे होऊनच कसं दिलंस? अहिल्याबाईंनी भरभर विचारलं त्याला. आई, या दादांचा काही दोष नाही, त्यांना ब्लेम करू नका, अंजू त्यांना शांतपणे म्हणाली. मुकेशने चमकून पाहिलं तिच्याकडे. तिने त्याच्याकडे पाहून नजरेनेच इशारा केला. तो समजून गेला की त्याचं सत्य तिने घरी सांगितलेलं नाही. त्याने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. आय एम सॉरी अंजू, बट यू आर अंडर अरेस्ट. तो अंजूकडे बघत म्हणाला. काय? सगळेजण मोठ्याने ओरडले. पण अंजू शांत होती. मुकेश, काय करत आहात तुम्ही? इथे या दोघांना मदत करायची सोडून तुम्ही तिला अरेस्ट करत आहात? पूर्वीने तावातावाने विचारलं. मी फक्त माझं काम करत आहे पूर्वी, माझे हात कायद्याने बांधलेले आहेत, मुकेश तिला शांतपणे म्हणाला. दिनेशराव बोलणार तेच अंजू म्हणाली. ताई, तुम्ही काळजी करू नका. दादा जरी मला आता नेत असले तरी पुढे जाऊन तेच मला सोडवतील. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. शेवटी त्यांनासुद्धा रुद्रांची काळजी आहे आणि मी तर बहीण आहे त्यांची, हो ना दादा? शेवटचा प्रश्न तिने त्याच्याकडे पाहून विचारला होता. तिच्या तांबूस नजरेला धार चढली होती. मुकेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याचं सत्य माहीत असून ही एवढी शांत कशी काय बसू शकत होती ती? आणि घरच्यांनाही सत्य नाही सांगितलं? तो कसं तरी हसून म्हणाला. हो, मी काहीही होऊन देणार नाही दोघांना, पण आता कोऑपरेट करणं गरजेचं आहे. मी तयार आहे, अंजू दोन्ही हात पुढे करत म्हणाली. अंजूच्या नजरेतला बेफिकीरपणा बघून मुकेशच्या मनातला संशय गडद झाला. तो बेड्या पुढे करणार तेच पूर्वी ओरडली. थांबा, तुम्ही अंजूला नाही नेऊ शकत. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं तर तिने हातात चाकू घेतला होता. पूर्वी, मुकेश बोलून पुढे येणार तेच ती पोटाकडे चाकू करत म्हणाली. मुकेश, जर तुम्ही अंजूला घेऊन गेलात तर मी असं काही करायलाही मागे पुढे बघणार नाही. ताई, अंजू धडकी भरल्यासारखी ओरडली. डोळेही विस्पारले गेले होते. अंजू, जर रुद्रांशला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर तुझं बाहेर राहणं गरजेचं आहे. मला दुसऱ्या कोणावरच विश्वास नाही. तू इथून जा, तू पटकन सटक इथून, पूर्वी काकुळतीला आल्यासारखी म्हणाली. मुकेशही हादरला होता. ती असं काही करेन हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो आवंडा गिळत म्हणाला. पूर्वी काय करत आहात तुम्ही? आपलं बाळ परत येईल मुकेश, पण माझा रुद्र गेला तर परत नाही येऊ शकणार. आधीच खूप वाट पाहिली आहे त्याची, आता नाही. त्यामुळे तुम्ही अंजूला घेऊन जाणार नाही आहात, नाहीतर? पूर्वी त्याला थांबवून आवेशाने म्हणाली आणि तिने पोटावर चाकू नेला. तसे सगळे हात पुढे करत ओरडले. नाही, पूर्वीचा हात जाग्यावरच राहिला. ताई, तुम्हाला शपथ आहे रुद्रांची, तुम्ही असं काही करणार नाही, अंजू कासावीस होत म्हणाली. कसं काय मन धजावलं तिचं हे असं कृत्य करण्यासाठी? भावावरचं प्रेम मातृत्वावर भारी पडलं होतं का? अगं काय वेडेपणा आहे हा? स्वतःच्या बाळाला मारायला निघालीस? हे मुकेशचंही बाळ आहे हे विसरू नकोस, अहिल्याबाई खडसावतच म्हणाल्या. त्यांनाच काय, पण समीर व दिनेशरावांनाही जोरदार धक्काच बसला होता. ताई, रुद्रांश निर्दोष सिद्ध होणारच हा शब्द आहे माझा तुम्हाला, पण प्लीज असा वेडेपणा करू नका. दादांना त्यांचं काम करू द्यात, अंजू तिला समजावत म्हणाली. पूर्वीने मुकेशकडे पाहिलं. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते आणि त्या डोळ्यात भयंकर वेदना होती. बाप होता तो. तिच्या हातातून चाकू सटकून खाली पडला. तिने थरथरते हात तोंडावर ठेवले आणि आता तिचा हुंदका बाहेर पडला. आय एम सॉरी, पण मला माझा रुद्र परत हवा, पूर्वी खाली बसून रडतच म्हणाली. सगळेजण भावूक झाले आता. भावनेच्या आहारी जाऊन तिच्याकडून ते घडलं होतं, पण किती भयंकर होते ते. तिच्या हातातून एक अपराध होता राहिला होता. एका निष्पापाचा बळी जाता जाता राहिला होता. तुम्ही चला, अंजू मुकेशसमोर हात करत म्हणाली. मुकेशने पूर्वेकडे बघतच तिच्या हातात बेड्या घातल्या. पूर्वीने धडधडत्या छातीने मुकेशकडे पाहिलं. त्या नजरेत आता तिच्याबद्दल प्रचंड चीड होती आणि तिला ते सहन होईना. तिने खाली मान घालत दोन्ही हातात चेहरा लपवला. किती घृणास्पद कृत्य करायला निघाली होती ती. तिच्या बाळाला मारणार होती ती. ती आता ढसाढसा रडायला लागली. मुकेश अंजूला घेऊन गेला. अहिल्याबाईंनी पूर्वीला कवटाळून छातीशी धरलं. तिच्या रुद्रांशवरच्या प्रेमानेच तिला तिचं करण्यात भाग पाडलं होतं. दिनेशरावही हताशपणे खाली बसले. समीरही चांगलाच धास्तावला होता समोरचा प्रकार बघून.
स्वतःला सावरून तो पटकन सगळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी आत पळाला. मुकेश खूप अस्वस्थ झाला होता. काही केल्या नजरेसमोरून पूर्वीने पोटावर चाकू धरलेला क्षण जात नव्हता. पूर्वी तसं कसं काय करू शकत होती? त्यांचं बाळ होतं ते, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक. तरीही जेव्हा आपलीच माणसे आपल्याला असा अनपेक्षित त्रास देतात, तो जीव घेणा असतो नाही? अंजूने त्याला विचारलं. त्याने त्रासिकपणे तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर जराही दडपण दिसत नव्हतं. नजरेत ही वेगळीच चमक होती. पण का? तुला मी जेलमध्ये नेत आहे. रुद्रांशी पकडला जाईल लवकरच. तुला भीती वाटत नाही आहे? मुकेशने नजर बारीक करून संशयाने विचारलं. ना रुद्रांश तुमच्या तावडीत येणार, ना मला तुम्ही जेलमध्ये टाकू शकणार. अंजू त्याच्याकडे बघून निर्विकारपणे म्हणाली. आर यू चॅलेंजिंग मी? मुकेशने तिच्यावर नजर रोखत विचारलं. अंजूनेही आता त्याच्यावर नजर रोखली आणि तिरकस हसून म्हणाली. येस, इट्स माय ओपन चॅलेंज टू यू. तुम्ही मला फक्त पोलीस स्टेशनच्या गेटपर्यंत नेऊन दाखवा, मग मानलं मी तुम्हाला. अंजूचं ते तिरकस हसून आणि तिचा बिनधास्तपणा बघून मुकेश आतच चरकला. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी भयंकर शिजत होतं, ज्याची कल्पना त्याला करता येत नव्हती. पण असं काय करणार होती ती? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.